विद्यार्थी मित्रों, आज हम छठी कक्षा का हिंदी विषय का कठपुतली यह पाठ पढ़ते हैं। प्रस्तुत कहानी द्वारा जीवन में वैज्ञानिक दृष्टिकोण को अपनाते हुए अंधविश्वास से दूर रहने का संदेश दिया गया है। या गोष्टीमधून अंधविश्वासापासून लांब राहण्याचा संदेश देण्यात आलेला आहे। विशेषतः हमारी चित्र देखकर विशेषण युक्त शब्द बताओ और उनका वाक्यों में प्रयोग करो। चित्र पाहून विशेषण असणारे शब्द सांगायचे आहेत आणि त्यांचा वाक्यामध्ये प्रयोग करायचा आहे। शहर में आनंद महोत्सव का आयोजन किया गया था, जिसमें विभिन्न राज्यों की संस्कृति एवं शिल्पकला की तथा अन्य दुकानें सजी हुई थी। शहरामध्ये आनंद उत्सवाचं आयोजन केलेलं असतं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमधली संस्कृती आणि शिल्पकला म्हणजे दगडांवरची कला, त्याचबरोबर इतर दुकाने लावण्यात आलेली होती। इनमें विविध कलाओं की विशेषताओं के दर्शन, खेल प्रदर्शनी, मौत का कुआं, छोटे बड़े झूले, कठपुतली का नृत्य और खाने पीने की दुकानें आकर्षित कर रही थी। प्रीति अपने मित्र तेजस, प्रसन्ना और मृण्मयी के साथ महोत्सव देखने आई थी। आइसक्रीम का आनंद लेते हुए वह कठपुतली के नृत्य की दुकान के सामने सूत्रधार की आवाज़ सुनकर रुक गई। वह कह रहा था, प्रीति आणि तिचे मित्र हा महोत्सव पाहण्यासाठी आलेले असतात आणि आईस्क्रीम खात खात कठपुतली म्हणजेच कळसूत्री बाहुल्यांच्या नृत्याचं दुकान लावलेलं असतं। त्या ठिकाणी सूत्रधार म्हणजे जो सूत्रसंचालन करत असतो त्याचा आवाज ऐकून थांबतात। तो म्हणत असतो, आओ आओ सारे बहन भाई, शकुन अपशकुन की है लड़ाई, दिखाओ इनमें तुम चतुराई, कर लो आज मोठी कमाई। तो म्हणत असतो, सगळ्यांनी इकडे या आणि शकुन अपशकुनाची ही जी लढाई आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं चतुराई दाखवा आणि खूप मोठे पैसे कमवा। जरा सोचो और लिखो, यदि तुम्हें अलादीन का चिराग मिल जाए तो। विचार करा आणि या संबंधाने माहिती लिहा किंवा कल्पना करा आणि लिहा। तुम्हाला जर अलाउद्दीनचा चिराग म्हणजे दिवा मिळाला तर तुम्ही काय कराल? ही माहिती किंवा निबंध तुम्ही लिहून काढायचा आहे। प्रीति ने देखा, बाजू में एक बोर्ड रखा था जिस पर लिखा था, आइए आइए हमें गलत साबित करके 1000 रुपये ले जाइए। प्रीति ने सोचा, यह कौन सा बड़ा काम है, चलो आज आजमाते हैं। एका बाजूला एक बोर्ड ठेवलेला असतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं, या इकडे या आणि आम्हाला गलत म्हणजे चुकीचं सिद्ध करा आणि 1000 रुपये घेऊन जावा। प्रीतीने विचार केला, हे कुठलं मोठं काम आहे, चला आज आपण पाहूयाच। प्रीति अपने मित्रों के साथ अंदर गई तो क्या देखती है, कुछ कठपुतलियाँ रंग बिरंगे पहनावे पहनकर आंखें मटकाते हुए इधर से उधर जा रही थी। लोगों का स्वागत करते हुए सूत्रधार के वाक्य को दोहरा रही थी। आवाज़ तो विद्यार्थियों का ही है, पर लगता है कि कठपुतलियाँ बोल रही है। प्रीति आपल्या मित्रांबरोबर आतमध्ये जाते आणि काय पाहते तर काही कळसूत्री बाहुल्या वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालून इकडून तिकडे फिरत असतात आणि सूत्रधार जो म्हणत असतो तेच पुन्हा म्हणत असतात। आवाज तर विद्यार्थ्यांचाच असतो, पण असं वाटतं की त्या कळसूत्री बाहुल्याच बोलत आहेत। तभी एक कठपुतली हाथ में एक नारियल लेकर आई और कहने लगी, बहनों और भाइयों तथा साथ में आई भाभियों, नमस्कार, प्रणाम, वेलकम। किसी भी नए कार्य का प्रारंभ नारियल फोड़कर किया जाता है। आइए हम भी अपने कार्यक्रम का प्रारंभ नारियल फोड़कर करते हैं। उसने जोर से नारियल को जमीन पर पटका। अरे ये क्या, नारियल में से फूल? आश्चर्यचकित होकर कठपुतली बोली, देखो देखो अंधविश्वास, नारियल से फूल निकले। इस पर सूत्रधार बोला, देखो मित्रों, यह है हाथ की सफाई। सूत्रधार ने बताया कि नारियल में 3 छेद है, आँखें होते हैं।
उनमें से किसी एक छेद को सलाई की सहायता से। तेवढ्यात एक कळसूत्री बाहुली हातामध्ये नारळ घेऊन येते आणि ती म्हणते की कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात नारळ फोडून केली जाते, आपण सुद्धा आपल्या कार्यक्रमाची सुरुवात नारळ फोडून करू. आणि तिने जोराने नारळ जमिनीवरती आपटला आणि काय आश्चर्य, त्यातून निघाली फुले. मग बाहुली म्हणते की हा एक अंधविश्वास आहे आणि नारळामध्ये फुले आहेत. मग सूत्रधार सांगतो की ही आहे एक हाताची सफाई, हातचलाखी. हा एक अंधविश्वास आहे. नारळामध्ये 3 छिद्र असतात, त्यातल्या एका छिद्रामधून लोखंडाच्या सळीने खोलकर शाम को उसमें मोगरे या चमेली की कलियां अंदर पहुंचाई जाती है. प्रयोग के समय तक वे खिलकर फूल बन जाती है, जिसे लोग अंधश्रद्धा मानते हैं किंवा समझते हैं. ऐसे ही बाल आदि का प्रयोग करके लोगों को डराते हैं. इतना कहते ही सभी कठपुतलियाँ कमर मटकाती हुई गाने लगी. देखो देखो सारे भाई बहन, शकुन अपशकुन की है लड़ाई. नारियल ने जो खूबी दिखाई, देखो सभी के सामने आई. नारळाला असणाऱ्या 3 छिद्रापैकी एक छिद्र लोखंडाच्या सळीने मोकळे केले जाते आणि त्याच्यात चमेली किंवा मोगऱ्याच्या कळ्या टाकल्या जातात. जोपर्यंत प्रयोग सुरू होतो तोपर्यंत ती फुले तयार झालेली असतात. अशा पद्धतीने नारळामध्ये ही फुलं पोचवली जातात आणि एक अंधश्रद्धा आहे. त्याचबरोबर केससुद्धा या नारळामध्ये अशाच पद्धतीने टाकून माणसांना घाबरवलं जातं. तेवढ्यात सगळ्या कळसूत्री बाहुल्या पुढे आल्या आणि गाणं म्हणू लागल्या. सर्वांनी पहा, शकुन अपशकुनाची ही लढाई आहे आणि नारळामध्ये जे तुम्हाला दिसलं ती एक अंधश्रद्धा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. अशा पद्धतीने त्या बाहुल्या गाणं म्हणून सगळ्यांना समजावून सांगत असतात. तभी एक काली बिल्ली इन कठपुतलियों के सामने से भागी और सारी कठपुतलियाँ ठिठक कर रह गई, खड़ी हो गई. उनमें से एक मुंह पर हाथ रखकर बोली, हाय हाय, लो अब तो हो गया कार्यक्रम का बंटाधार. दूसरी कठपुतली बोली, क्यों, क्या हुआ बहना? पहली कठपुतली बोली, अरे देखा ना, काली बिल्ली ने रास्ता काटा. तभी सूत्रधार ने प्रवेश कर बताया, देखो बिल्ली को वहाँ उसका प्रिय खाद्य चूहा दिखा, जिसे देख बिल्ली उसे पकड़ने को लपकी. उसने जानबूझकर तुम्हारा रास्ता नहीं काटा है. सूत्रधार ने इतना कहते ही कठपुतलियाँ आकर गाने लगी. तेवढ्यात एक काळी मांजर या कळसूत्री बाहुल्यांच्या पुढून पळाली. सगळं पाहून त्या सगळ्या बाहुल्या एका जाग्यावर थांबल्या आणि एक त्यातील बाहुली तोंडावरती हात ठेवून म्हणाली, आता तर कार्यक्रम संपलाच. दुसरी कठपुतली विचारते, काय झालं? पहिली सांगते, अरे पाहिलं नाही का, काळ्या मांजराने रस्ता कापला. तेवढ्यात सूत्रधार येतो आणि तो सांगतो की या मांजराला त्याचं आवडतं खाद्य असणारं उंदीर दिसला, त्यामुळे ती त्याला पकडण्यासाठी पळालेली आहे. तिने काय जाणून बुजून तुमचा रस्ता कापलेला नाही. इथलं ऐकल्यानंतर सगळ्या बाहुल्या पुढे येऊन गाणं म्हणू लागल्या. देखो देखो सारे भाई बहन, शकुन अपशकुन की है लड़ाई. बिल्ली मौसी जब सामने आई, भगदड़ सबने खूब मचाई. सारे दर्शक तालियां बजाने लगे. तभी एक कठपुतली आछी करते छींकते हुए आई. एक बार फिर नाचती हुई सारी कठपुतलियाँ डरकर रुक गई. तभी दूसरी बोली, अरे रे, फिर अपशकुन हो गया. आज तो सचमुच में ही हमारा कार्यक्रम नहीं होगा. त्या सर्व बाहुल्या नाचून गाणं म्हणत सगळ्यांना समजावून सांगतात की काळ्या मांजराने रस्ता कापला तरीसुद्धा काही होत नसतं. सगळ्या दर्शकांनी म्हणजे पाहणाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. तेवढ्यात एक कळसूत्री बाहुली शिंकायला लागली आणि मग दुसरी म्हणते, आता तर संपलंच, कारण हा एक सुद्धा अपशकुन मानला जातो, त्यामुळे आपला कार्यक्रम आता होऊ शकणार नाही. स्वयं अध्ययन, उपलब्ध सामग्री से कठपुतली बनाओ और किसी कार्यक्रम में उसका मंचन करो. उपलब्ध साधनांपासून एक कळसूत्री बाहुली तयार करा आणि त्याचा एक कार्यक्रम करून त्याची सगळी माहिती सांगा. चलो चलो. तभी सूत्रधार उन्हें रोकते हुए बोला, दोस्तों हम भी यही करते हैं और अपने कार्य को समय पर करने की बजाय
या तो उसे विलंब से करते हैं या तो करते ही नहीं है। परिणाम कार्य की अपूर्णता और नाम अपशकुन का। सूत्रधार अभी बात कर ही रहा था कि वह कठपुतली फिर से चीखी, आज छी। सूत्रधार ने उस कठपुतली से पूछा, बहना कहाँ से आ रही हो? कठपुतली बोली, भैया पास वाली लल्लन चक्की की गली से। तब सूत्रधार हंसते हुए बोला, आज लल्लन की चक्की पर हरि किशन दास के यहाँ की शादी की मिर्ची पिसाई जा रही है। जो भी उस गली से गुजरता है ऐसे ही चीखता हुआ आ रहा है। सूत्रधार पुढे सांगतो की मित्रांनो, आपण सुद्धा असंच करतो। असं झालं तर आपण म्हणजे शिंक आली तर आपण कार्यक्रम घेतच नाही किंवा उशिराने सुरू करतो आणि त्याचं नाव जातं शकुन अपशकुनावरती। मग तो बाहुलीला विचारतो की तुम्ही कुठून आलेला आहात? मग ती सांगते की जवळचीच एक गल्ली आहे, त्या गल्लीतून मी आलेले आहे। मग सूत्रधार हसत हसत सांगतो, लल्लन की चक्की म्हणजेच लल्लनची गिरणी असणाऱ्या ठिकाणी हरिकिशन दासच्या घरी लग्न आहे, त्याची मिरची बारीक केली जात आहे, त्यामुळे त्या गल्लीतून जो कोणी येतोय तो शिंकतच येत आहे। इधर सूत्रधार बात कर ही रहा था कि तभी दूसरी कठपुतली भी चीखती हुई बड़बड़ाती हुई आई, आज पता नहीं लल्लन क्या पीस रहा है, सारा मोहल्ला ही चीख रहा है। इतना सुनना था कि सारी कठपुतलियाँ नाचकर गाने लगी। सूत्रधार अशी माहिती सांगत असतानाच दुसरी एक बाहुली शिंकतच येते आणि ती म्हणत असते की लल्लन आज काय बारीक करत आहे काय माहीत, कोणाला माहीत। सगळा मोहल्ला म्हणजे गल्लीत शिंकत आहे। एवढं ऐकून सगळ्याच बाहुल्या लगेच नाचत नाचत गाणं म्हणू लागल्या। देखो देखो सारे बहन भाई, शकुन अपशकुन की है लड़ाई, चीकों ने जब होड़ मचाई, काम की गति क्यों हमने रुकाई। पहा पहा सर्वांनी पहा, शकुन अपशकुनाची ही लढाई आहे। ज्यावेळी शिंका येतात त्यावेळी आपण आपले काम का थांबवतो, असं त्या बाहुल्या सांगत असतात। अब दर्शक भरपूर मजा लेने लगे। सूत्रधार बोला, मित्रों आपने देखा हर घटना के पीछे कोई न कोई वैज्ञानिक या व्यावहारिक कारण होता है, जिसे हम शकुन अपशकुन का नाम देकर समय पर अपना काम नहीं करते हैं, जिसका असर हमारे काम पर पड़ता है, उचित फल हमें नहीं मिलता। अतः आपसे प्रार्थना है कि कृपया कुप्रथा से बचें। अंत में सभी कठपुतलियाँ एक साथ मंच पर आकर गाने लगी। सूत्रधार सर्वांना समजावून सांगतो की प्रत्येक घटनेमागे काही ना काही वैज्ञानिक किंवा व्यावहारिक कारण असते आणि आपण त्याला शकुन अपशकुन म्हणत असतो। शकुन अपशकुनाच्या नावाखाली आपण आपले काम पूर्ण करत नाही आणि त्याचं योग्य फळ आपल्याला मिळत नाही। शेवटी तुम्हाला प्रार्थना आहे, विनंती आहे की तुम्ही असल्या कुप्रथांपासून म्हणजे चुकीच्या प्रथांपासून स्वतःला वाचवा। आणि शेवटी सगळ्या बाहुल्या एक साथ म्हणजे एका वेळी मंचावरती येऊन गाणं म्हणू लागतात। देखो देखो सारे बहन भाई, करो शकुन अपशकुन की खत्म लड़ाई, घर घर विज्ञान ने रोशनी फैलाई, जन जन के मन से अंधश्रद्धा भगाई। पहा पहा सर्वांनी पहा, शकुन अपशकुनाची ही लढाई संपवून टाका। प्रत्येक घरामध्ये विज्ञानाने प्रकाश पसरवलेला आहे आणि सगळ्यांच्या मनामधून अंधश्रद्धा घालवलेली आहे। इस मज़ेदार बात को लेकर प्रीति बड़ी ही खुश हुई। वह अब घर जाकर बुआ से बताएगी, विश्वास करो अंधविश्वास नहीं। या सर्व गोष्टीमुळे प्रीतीला खूपच आनंद होतो। आता ती घरी गेल्यानंतर सगळ्यांना सांगणार आहे, विश्वास ठेवा पण अंधश्रद्धा बाळगू नका। इस तरह से हमने आज छठी कक्षा का हिंदी विषय का कठपुतली यह पाठ पढ़ा। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी मधील हिंदी विषयातील कठपुतली हा पाठ अभ्यासला। धन्यवाद।